अस्सलाम वालेकुम सब छोटे बड़े भाई को राम राम सत श्री अकाल। भाई सोलापुर जिला पंडरपुर में हमारे दोस्त के पास आए थे हम, जिनके पास आंध्रा का ब्लड है, बहुत अच्छा ब्लड है। हम कुछ जानकारी लेनी बचता है ब्लड की, तो भाई सेल परचेज के कबूतर नहीं, शौक के लिए वीडियो डाल रहे हैं। कुछ मालूम पूछेंगे वो बताएंगे आप। ये पहले जोड़े का भाई शौक कर सकते तुम आंध्रा का, तो इनके बारे में थोड़ी मालूम भी पूछेंगे अपन। शौक करो जोड़े का। सूरज भाऊ कुठं आणलेले कबूतर? ही आंध्राची ब्रीड आहे। ते कबूतर एक आमचे मित्र आहेत पंढरपूरचे, माऊली आबा आदतराव, त्यांच्यापासून ह्या नराचा बाप आकाश पोखरेनं 40,000 रुपयाला रिटर्न मागितला होता। त्या नराचं ही पिल्लू आहे आणि ही माझी घरची ब्रीड आहे। ह्या दोघांना क्रॉस करून ही आत्ता 1-2 दिवसाखाली टुर्नामेंट झाले। दाखवा आपण ह्यांचा काय रिझल्ट आहे, पण ह्यांच्या पिल्ल्यांचा किती उडतात किती काय? नॉर्मली कबूतर हे संध्याकाळ करतात थंडीच्या दिवसात। आता मी म्हणजे पावसाळ्यात उडवले त्यांना नॉर्मली, इथून पुढं उन्हाळ्यात काय करतात बघूया आपण। हे नवीन पेर लावलेला आहे, त्यांचा रिझल्ट तर पावसाळ्याच्या टुर्नामेंट मध्ये चांगला आलाय। त्यांचं पिल्लू पण दाखवतो मी तुम्हाला। ठीक है भाई, जोड़े का शौक करो, इनके आंखों का भी शौक करेंगे आप। ये जोड़े पूरा आंखों का भी शौक करेंगे। तो भाई देख सकते हैं नर के आँख का शौक करो, बहुत ज़बरदस्त लाजवाब है। शौक कर सकते हैं आप। इसके मेल मध्य का शौक करेंगे आप। ये देखो मध्य गाइज, भाई जोड़ देख सकते हैं आप, माशाल्लाह ज़बरदस्त खड़ान वड़ान बहुत अच्छी खासी है इसकी। ये सेल के नहीं है कबूतर भाई, सिर्फ शौक के कबूतर है। ठीक है भाई, लाजवाब कबूतर है भाई, आपको मिलाते दूसरे पेड़ के साथ भाई। ठीक है भाई, ये फुल सरे जोड़ का देखो शौक करो, इनकी भी मालूमात पूछेंगे आप भाई को, कितने उड़ रहे इनके बच्चे, क्या उड़ रहे क्या नहीं, क्या रिजल्ट है इनका। ठीक है, कबूतर भरपूर चांगली आहेत ही, म्हणजे नॅचरली कबूतर। आता ही नवीन पेर लावल्यात मी, आता फक्त यांचा उन्हाळ्यातला रिझल्ट बघायचा आहे मला। आतापर्यंत तर चांगला रिझल्ट दिलाय, आता उन्हाळ्यात बघू आता ही किती कबूतर उडते। ठीक है, इनका भाई जबरदस्त पेड़ है भाई। ये भी शौक का भाई ये कबूतर, ये बिक्री का नहीं है। तो भी भाई कमेंट में कितने का है क्या है मत पूछो भाई, ये शौक के कबूतर है। कबूतर अच्छे लगे तो चैनल को लाइक सब्सक्राइब जरूर करना भाई, हमने भाई हम शेयर करना भाई। ये कबूतर मिलाते भाई नेक्स्ट तीसरे 3 नंबर वाले जोड़ से आप। ये भाई कबूतर देखो तीसरे नंबर वाले, इनकी भी मालूमात पूछेंगे, कितने उड़ रहे हैं कितने नहीं, कहाँ से लाइले भी कबूतर पूछेंगे भाई को। सूरज भाऊ कुठं आणलेले कबूतर? पण आंध्राची जोड आहे। एक आंध्रामध्ये वंटी पुली म्हणून एक जात येते, त्या जातीतले एक कबूतर आहेत ती, त्या जातीतले एक कबूतर आहेत। ते कबुतराचं पिल्लू माझ्यापाशी उडलेला आहे। किती उडले सूरज भाऊ? त्याचं पिल्लू माझ्यापाशी 11 तास प्लस उडलाय। आता चालू उडानमध्ये का पहिलं उडलं? नाही, पहिलं उडलंय, पण त्यांची पंख कळली होती म्हणून मी त्याला टुर्नामेंट मध्ये टाकलं नाही। ती पण पिल्लू दाखवू आपण। आणि ह्या जोड्यामध्ये खासियत म्हणजे ह्यांचे एकदम हलके हळदी आणि पिवळे डोळे येतात, दिसायला एकदम ऍक्टिव्ह दिसते ती कबूतर। आणि ह्यांचं उडान अप डाऊन आहे, म्हणजे जास्त लंबी पट्टी करत नाही, मीडियम लेवलला राहून कबूतर उडते। म्हणजे जास्त हाईट मध्ये जात नाही असं म्हणण्याचं उदाहरण आहे? हाईट मध्ये जातच नाहीत। आंध्राचे कबूतर हाईट मध्ये जातात, पण लय वेळ थांबत नाहीत, जास्तीत जास्त 10 मिनिट, त्याच्यापेक्षावर पण दिसतात डोळ्याला। असं नाही की बाबा पॅक पडतात, पॅक नाहीत पडत अजिबात। भाई जोड़े का शौक करो, छोड़ के बताएंगे आप भाई। देख सकते हो भाई, ये भी पेड़ 3 जोड़ों का शौक करायला है भाई, और 3 बच्चे करायला। अगर नेक्स्ट पार्ट में तुमको पूरे कबूतर सूरज भाई के दिखाई देंगे भाई, क्योंकि उनको भी काम है, थोड़ा काम की वजह से उनको भी नहीं जम रहा भाई। हमने बहुत प्रेस करके उनको बोल के बता के 3 जोड़े का शौक करा है भाई। ठीक है, अब 3 बच्चे का शौक करा थे भाई आप। जो कबूतर आप भी उड़ाए ले नो टूर्नामेंट में, तो आप भी बहुत अच्छा माशाल्लाह ज़बरदस्त उड़ेंगे भी कबूतर पंडरपुर में। तो कबूतर से मिलाएंगे आपको, कितने बजे तक उड़े कितने नहीं बोलेंगे। ये भाई देख सकते जो आपको जोड़े का शौक कराए ले, ये अब भी चालू में 2-4 दिन नीचे टूर्नामेंट में उड़ेले भी कबूतर है। 2 दिवस झाले संगी, 2 दिवस झाले। ये कबूतर है भाई
शौक करो है कबूतर का. सूरज भाऊ लाल जे आहे हे आंध्रामधले लाल मुंडके जे म्हणते ते डाळिंबे, तर ही किती उडलेलं आहे? ही 5:53 बसलेला. हा, तर ही आपण जी पहिला जी कुठला जोड दाखवलेला त्याचा पिल्लो आहे का दुसऱ्या जोड नंबर? लाल नर आणि ती मादी. 5 वाजून किती वाजता बसलेलं आहे? 53 मिनिटांनी. हे 5 वाजून 53 मिनिटाला बसलेलं आहे. फर्स्ट जोडचं पिल्लो आहे हे बघा. ही शिक्के बघायला. हे किती वाजेपर्यंत उडलेलं आहे? ही 4 वाजून किती तर मिनिटांनी पावसात बसलाय. आणि ही दुसऱ्या जोडचं पिल्लो आहे. ही कपल डेड्डी मी म्हणलं, कपल डेड्डी लाईन त्यातला ही. त्या पण ही दोन्ही पिल्ली पण संघच उतरत होते, पण त्या दिवशी पावसात ही लवकर बसले. अजून तिसरं एक कबूतर उडवलेलं म्हणलं तुम्ही, ते बी त्याचा बी शौक करा. हे मित्रांनो, हे एक कबूतर उडवलेलं टुर्नामेंटमध्ये, याचा बी शौक करू शकतो तुम्ही. किती वाजेपर्यंत उडलेलं सूरज भाऊ? ही पण 5:53 बसला. शिक्का बघू शकतो तुम्ही. कबूतर टुर्नामेंट दिवशी कमी उडलाय कबूतर. एकटं कबूतर नाईट पर्यंत जात होतं. हो, टूर्नामेंट दिवशी कमी उडला. बहुत बढ़िया कबूतर है भैया, जबरदस्त कबूतर लगा. हमने पकड़ के भी शौक करे इसका, देख सकते हैं आप. अभी जो पीटी मालक है तो उनसे मिलाएंगे भाई आपको. देखो ये सूरज भाऊ हमारे दोस्त बहुत अच्छे हैं. ये पूरा जाल है इनका. बहुत सारे कबूतर है भाई इनके पास, पर हम कुछ उनको वक्त नहीं है उनके पास, वो हिसाब से शौक कर रहे हैं आपको. ठीक है, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. सरफराज भाऊ एक चांगलं काम करत आहेत. सगळ्या घरात मला कबूतर बघायला मिळतात. एवढ्या लांबून आणलेले कबूतर आहेत आंध्रामध्ये. आणि मी सांगतो, आंध्रामध्ये खूप रेट आहे कबुतरांचा, भरपूर रेट आहे. आणि ते कबूतर तुम्हाला घरी बसल्या बघायला मिळतील ह्यांच्या चॅनेलवर. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कबूतर तुम्हाला कशी वाटली. तभी भाई से भाई इजाज़त लेते हैं. आप नेक्स्ट वीडियो में बताएंगे भाई. बहुत सारे कबूतर हैं इनके पास, तो उनके पास वक्त नहीं, इसके लिए कबूतर पूरे बता रहे नहीं. चैनल को ज़रूर भाई लाइक सब्सक्राइब जरूर करना.